नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या? एव्हरग्रीन लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आषाढी एकादशी आली की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो पंढरपूरचा विठुराया. विटेवर उभा असलेला, कटेवर हात ठेवलेला सावळा विठ्ठल. आपण वर्षानुवर्षे विठ्ठलाचे हे रूप पाहत आलो आहे, त्याची पूजा करत आलो आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठलाच्या या देखण्या मूर्तीमध्ये त्याच्या अंगावर अशी काही अद्भुत आणि गुप्त चिन्हे आहेत ज्यांचा आपल्या आयुष्याशी आणि अध्यात्माशी खूप मोठा संबंध आहे. विठ्ठलाचे डोळे पूर्ण उघडे का नसतात? त्यांच्या छातीवर कोणाच्या पायाचे चिन्ह आहेत? त्यांच्या डोक्यावर काय आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पंढरीच्या विठुरायाच्या मूर्तीवरील प्रत्येक चिन्हांचा उलगडा करणार आहोत. व्हिडिओ खूप रंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मनोभावे म्हणा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सगळ्यात आधी आपण पाहूया विठ्ठलाची उभी राहण्याची पद्धत आणि त्यांच्या हाताची मुद्रा. आपण कोणत्याही देवाचे फोटो पाहिले तर त्यांचे हात भक्तांना आशीर्वाद देताना किंवा हातात कोणतंही शस्त्र घेतलेले दिसतात. पण आपला विठू माऊली एकमेव असा देव आहे ज्यांचे दोन्ही हात रिकामे आहेत आणि ते कटेवर म्हणजेच कमरेवर ठेवलेले आहेत. याला कटिहस्त मुद्रा म्हणतात. याच्यामागे एक खूप सुंदर आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे. संत सांगतात की विठ्ठल आपल्या भक्तांना सांगतोय, हा संसाराचा सागर, ज्या भवसागराला तुम्ही घाबरत आहात, तो माझ्या भक्तांसाठी फक्त कंबर एवढाच खोल आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका, मी इथे उभा आहे ना. दुसरा अर्थ असा की जेव्हा माणूस आपले दोन्ही हात कमरेवर ठेवतो तेव्हा तो अगदी निवांत आणि स्थिर असतो. विठ्ठल इथे भक्तांची वाट पाहत युगानुयुगे अगदी निवांत उभा आहे. त्यांच्या उजव्या हातात एक कमळाचा देठ आहे, जे पवित्रतेचे प्रतीक आहे, आणि डाव्या हातात शंख आहे. आता वळूया विठ्ठलाच्या पायाखाली असलेल्या विठेकडे. जगातील प्रत्येक देव सिंहासनावर किंवा उच्च आसनावर विराजमान असतो, पण जगाचा पाठीराखा एका मातीच्या विटेवर उभा आहे. यामागे पुंडलिकाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. पुंडलिक जेव्हा आपल्या आईवडिलांची सेवा करत होता तेव्हा स्वतः भगवान विष्णू त्याला भेटायला आले. पण पुंडलिकाने आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले आणि देवाला थांबण्यासाठी एक वीट फेकून सरकवली. देवाचाही अभिमान गळून पडला आणि तो त्या विटेवर उभा राहिला. पण या चिन्हाचा सखोल अर्थ काय? वीट ही मातीपासून बनते. माती हे नम्रतेचे प्रतीक आहे. देव एका विटेवर उभा राहून आपल्याला शिकवतो की जीवनात तुमचे कर्तव्य आणि आईवडिलांची सेवा ही कोणत्याही मंदिरापेक्षा किंवा देवापेक्षा मोठी आहे. जोपर्यंत तुमच्या मनातील अहंकार गळून पडत नाही आणि तुम्ही मातीसारखे नम्र होत नाही, तोपर्यंत देव तुमच्या दारात येऊन उभा राहत नाही. मित्रांनो, आता जे चिन्ह मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमचे डोळे नक्कीच भरून येतील. विठ्ठलाच्या छातीवर उजव्या बाजूला एका पायाचे चिन्ह आहे. या चिन्हाला भृगुलांछन किंवा श्रीवत्स असंही म्हटलं जातं. यामागे एक अत्यंत रंजक कथा आहे. एकदा भृगु ऋषींनी देवांची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते वैकुंठात गेले तेव्हा भगवान विष्णू झोपलेले होते. भृगु ऋषींना खूप राग आला.
की देव माझी दखल घेत नाही आहेत. रागाच्या भरात त्याने भगवान विष्णूंच्या छातीवर जोरदार लाथ मारली. आता विचार करा, साध्या माणसाला जरी कोणी लाथ मारली तरी राग येतो. हे तर साक्षात ब्रह्मांड नायक होते. पण भगवंतांनी राग न धरता ऋषींचे पाय हातात घेतले आणि म्हणाले, ऋषीवर्य, माझी छाती तर वज्रासारखी कठोर आहे. तुमच्या सुकुमार पायाला लागलं तर नाही ना? भगवंतांच्या या प्रेमाने भृगु ऋषींचा अहंकार वितळला. देवाने भक्ताच्या रागावर तो प्रहार, ती पायाची खून आपल्या छातीवर कायमचे एक भूषण म्हणून मिरवली. हे चिन्ह आपल्याला दाखवून देते की आपली विठू माऊली किती दयाळू आहे. आई जसं आपल्या लहान मुलाचा प्रत्येक हट्ट आणि राग पोटात घेते, तशीच विठू माऊली आपल्या भक्तांचे सगळे गुण दोष पदरात घेते. चला आता थोडे वरच्या बाजूला जाऊया. विठ्ठलाच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्याचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा आकार नेहमीच्या मुकुटासारखा नसून एका शिवलिंगासारखा आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. याला शिवलिंगाकृती मुकुट म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीत अनेकदा हरी म्हणजेच विष्णू आणि हर म्हणजे शिव यांच्यात भेद केला जातो. पण पंढरीचा विठ्ठल हा विष्णूचा अवतार असूनही त्याच्या डोक्यावर शिवाचे प्रतीक आहे. हे चिन्ह जगाला संदेश देते की शिव आणि विष्णू हे वेगळे नसून एकच आहेत. तसेच विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराची मकरकुंडले आहेत, जी पाण्याच्या आणि जीवनाच्या गतिशीलतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या गळ्यात साधी तुळशीची माळ आणि कौस्तुभमणी आहे. इतका मोठा देव असूनही त्याला सोन्या नाण्यापेक्षा तुळशीचे एक पान आणि भक्ताचे प्रेम जास्त प्रिय आहे. हेच या साध्या आभूषणांवरून सिद्ध होते. शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे चिन्ह म्हणजेच विठ्ठलाचे डोळे. तुम्ही कधी पाहिले का? विठ्ठलाचे डोळे पूर्ण उघडे नसतात. ते थोडे मिटलेले म्हणजेच अर्धोन्मीलित असतात. जणू काही देव ध्यानात मग्न आहे. याचा अर्थ असा की देवाचे एक लक्ष स्वतःच्या अंतरात्म्याकडे आहे आणि अर्धे लक्ष या संपूर्ण जगाकडे आणि त्यांच्या भक्तांकडे आहे. देव आपल्याला सांगतोय की बाहेरच्या जगात कितीही धावपळ असली तरी दिवसातून काही वेळ स्वतःच्यात डोकवण्यासाठी, ध्यान करण्यासाठी काढा. जेव्हा तुम्ही शांत मनाने स्वतःच्या आत पाहाल तेव्हा तुम्हाला पंढरीचा विठ्ठल तुमच्या हृदयातच सापडेल. तर मित्रांनो, विठू माऊलीच्या मूर्तीमधील हे रूप, ही चिन्हे केवळ पाहण्यासाठी नसून आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. नम्रता, कर्तव्य, भक्तांवरील अथांग प्रेम आणि मनाची शांतता हाच या चिन्हांचा खरा अर्थ आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुम्हाला विठ्ठलाच्या मूर्तीची ही रहस्ये आणि ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या एव्हरग्रीन लाईफ विथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.